आहे की शोल्डर उतरू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, म्हणजे शोल्डर जे उतरतं ब्लाऊजचं, तर त्यासाठी पेपर पॅटर्न टाकताना कोणती काळजी घ्यायची. तर पहा, हा ब्लाऊजचा पेपर पॅटर्न आहे हा, आणि हा ब्लाऊजचा पीस आहे. तर तुम्हाला सांगते, हा ज्यावेळेस आपण असा टाकतो पीस, म्हणजे पेपर पॅटर्न ज्यावेळेस आपण पीसवरती टाकतो, तर तो पहा अशा प्रकारे टाकतो. म्हणजे बंद बाजू असते ती आपल्याकडे असते. पहा, बंद बाजू जी असते ना ती आपल्याकडे असते, पहा अशा प्रकारे. आणि बंद बाजू ज्यावेळेस आपल्याकडे असते, तर हा जो शोल्डर आहे तो आपण काय करतो, ही खालची जी बाजू आहे ना अस्तरची, समजा ही जर बाजू तिरकस असेल, लक्षात घ्या, ही जर बाजू तिरकस असेल तर आपण काय करतो, हे पेपर पॅटर्न इकडे झुकवतो. पहा, म्हणजे काय करतो, ही जर बाजू समजा तिरकस आहे असं गृहीत धरा की हे पहा अशा प्रकारे ही बाजू जर तिरकस असेल खाली, पहा अशा प्रकारे. आता हे मी थोडंसं कट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. पहा, तर हे पहा अशा प्रकारे हे अस्तर आहे ना किंवा ब्लाऊजचं पीस आहे ना, ते आपण काय करतो, गृहीत धरतो. का गृहीत धरतो, तर आपल्याला ही खालची बाजू आहे ना ती आपल्याला सरळ लागते. खालची बाजू काय होते, आपल्याला सरळ लागते. तर काय करायचं यावेळेस, पहा, खालची बाजू कधीही विचारात घ्यायची नाही. तर ब्लाऊजचं पेपर पॅटर्न टाकताना ही वरची बाजू विचारात घ्यायची. पहा, म्हणजे गळा रुंदी. जर पेपर पॅटर्न वरती आपण गळा रुंदी हे पहा किती ठेवलेली आहे, तर 2.25 इंच ठेवलेली आहे. पहा किती, 2.25 इंच. आणि आपण काय करतो, पहा, बऱ्याचदा हे पेपर पॅटर्न असं इकडच्या साईडला झुकवतो आणि ही जी रुंदी आहे ना ब्लाऊजची ती वाढती. पहा, आणि आपण काय करतो, अशाच प्रकारे काय करतो, याला माप घेतो. हे मी आखलेलं आहे ते सोडून दिलं तर अशा प्रकारे काय करता तुम्ही, हे पहा कटिंग म्हणजे धरता आखण्यासाठी. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुमची खालची बाजूची जर लेवल नसेल तर मला सांगा, हे पेपर पॅटर्न तिरकं बसतो. आणि गळा रुंदी जिथं तुम्ही 1.25 इंच किंवा 2.25 इंच 2.5 इंच घेतलेली असेल, तर पहा मी 2.25 इंच घेतली होती, तर त्यामध्ये गळा रुंदी किती वाढली, तर 2.5 इंच वाढली. पहा, तर हे 2.5 इंच वाढतं, त्यासाठी काय करायचं, पहा, हा जो बॉक्स आहे ना तो नेहमी पेपर पॅटर्न कटिंगच्या वेळेस ठेवून घ्यायचा. पहा, म्हणजे काय होतं, गळा रुंदी वाढत नाही. तर मी तुम्हाला सांगते परफेक्ट गळा रुंदी कशी घ्यायची. तर खालच्या साईडला पहा इथं असं सरळ जोडायचं आणि वरच्या साईडला जायचं आणि पहा इथं जोडायचं. तर अशा प्रकारे जोडल्यानंतर काय होतं, पहा, पेपर पॅटर्न हे अशा प्रकारे टाकलं जातं. आणि आखताना पहा हे अशा प्रकारे आखून घ्यायचं. तर हे आहे ना ते सरळ वरती आखायचं. पहा, हे फोल्ड करून अशा प्रकारे इकडं, तर सरळ वरच्या साईडला अशा प्रकारे आखून घ्यायचं. तर अशा प्रकारे पेपर पॅटर्न टाकल्यानंतर काय होतं, आपली गळा रुंदी वाढत नाही, तर वाढतं. पहा ते हिथं, तर हिथं पण पहा अशा प्रकारे काय करायचं, लेवल करून घ्यायची. पहा, हे पहा अशा प्रकारे इथं पण अशा प्रकारे लेवल करून घ्यायची. आणि हा जो भाग आहे तो अशा प्रकारे पहा ब्लाऊजच्या पीसवरती टाकून घ्यायचा. कधीही खालचा भाग आहे ना विचारात घ्यायचा नाही, आणि कधीही पहा वरचा हा भाग विचारात घ्यायचा. म्हणजे इथली लाईन आणि इथली ही जी फॅब्रिकची लाईन आहे ती एकसारखी आली पाहिजे. पहा, हे दोन्ही जे वेळेस तुमचं एकसारखं येईल तेव्हाच ब्लाऊजचं शोल्डर म्हणजे गळा रुंदी कमी जास्त होणार नाही. शक्यतो शोल्डर उतरण्याचं कारण हे एक असतं. पहा, तर दुसरं कारण कोणतं असतं, तर पहा हे पेपर पॅटर्न जो आहे त्याचा गळा समजा जास्तीचा खोल आहे, समजा हा एवढा खोल गळा तुम्ही धरला, तर तुम्ही हे शोल्डर आहे ना तर एवढंच धरू शकत नाही, तर ते थोडंसं कमी करायचं असतं. पहा, तर जेवढा जास्त गळा खोल असतो तेवढं जास्त शोल्डर कमी येतं आणि मुंडा वरती सरतो. आणि जेवढं जास्त गळा वरती वरती येतो तेवढा शोल्डर वाढत जातो आणि मुंडा पहा म्हणजे आर्मोल खाली खाली जातो. तर असं होतं. पहा, तर या 3 गोष्टी फॉलो करायच्या. एक म्हणजे गळा रुंदी जेवढी आपण घेतलेली आहे तेवढीच राहणार, याची काळजी घ्यायची. दुसरं म्हणजे हे शोल्डर आहे ते गळ्याच्या खोलीनुसार आहे ना टाकायचं. पहा, आणि मुंडा देखील गळ्याच्या खोलीनुसार टाकायचा. तर गळ्याच्या खोलीनुसार जर शोल्डर आणि मुंडा तुम्ही कमी जास्त केला आणि पाठीमागचा हा भाग जर एकसारखा असा धरला, तर एवढ्या 3 टिप्स फॉलो करून तुमचा हा शोल्डर आहे तो कधीही उतरणार नाही. तर चौथी टिप्स कोणती आहे, पहा, गळ्याचा उतार हा गळ्याच्या बाजूला द्यायचा असतो. कधी, तर गळा हा खूप खोल असतो त्यावेळेस. आणि गळा जर थोडासा वरती असेल तर पहा 3, 4, 5, 6 इंच, तर शोल्डरचा उतार हा मुंड्याच्या बाजूला द्यायचा असतो. ही एक टिप्स फॉलो करायची. पहा, म्हणजे 4 टिप्स फक्त फॉलो करायच्या आणि
ह्या 4 टिप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या ब्लाउजचा शोल्डर हा कधीही उतरणार नाही. पहिली टिप्स म्हणजे गळा रुंदी ही पेपर पॅटर्न नुसार इकडची लेवल बघून टाकून घ्यायची. दुसरी टिप्स म्हणजे शोल्डरचा गळा हा कमी, म्हणजे ब्लाउजचा गळा हा का पाठीमागचा कमी जास्त झाला की शोल्डरचा आणि मुंड्याचा सेप हा थोडासा कमी जास्त होतो, तो चेंज करून घ्यायचा. तिसरी टिप्स म्हणजे गळा हा खूप खोल असेल तर शोल्डरचा उतार हा गळ्याच्या बाजूला द्यायचा. आणि चौथी टिप्स म्हणजे गळा हा खूप वरती असेल बोटनेक वगैरे तर शोल्डरचा उतार हा मुंड्याच्या बाजूला द्यायचा. एवढ्या 3-4 टिप्स जर तुम्ही कटिंग करताना फॉलो केला तर पहा स्टिचिंगचा यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो. स्टिचिंग ही फक्त स्टिचिंगच असते की सगळ्या ब्लाउजची थोडक्यात सारखीच असते. कटोरी ब्लाउज धरलं तुम्ही प्रिन्स कटोरी, म्हणजे स्टिचिंग मध्ये गळा उतरण्याचा काहीही संबंध नसतो. तर तो संबंध असतो फक्त तुम्ही ज्यावेळेस ब्लाउजचं कटिंग करताना त्यावेळेस. एक तर तुम्ही हे खालची लाईन गृहीत धरता, वरचा शोल्डर पाहत नाही, पेपर पॅटर्नला अशा प्रकारचा बॉक्स ठेवत नाही, गळा रुंदी वाढून जाते, किंवा शोल्डर हे गळ्याच्या खोलीनुसार कमी जास्त करत नाही, किंवा गळा वरती आला तर शोल्डर वाढवून मुंडा खाली धरत नाही, असं होतं पहा. म्हणजे कटिंग करतानाच हा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पहा. म्हणून कटिंग करताना अगदी व्यवस्थित करायचं म्हणजे शोल्डर हे ब्लाउजचं अजिबात देखील डाऊन होणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तुमच्या मैत्रिणीला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा पहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही टिप्स 4 पहा, फॉलो करा, म्हणजे तुमचा ब्लाउज हा कधीही बिघडणार नाही शोल्डर उतरण्यामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि वेलकम.